पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 ज्याही विद्यार्थ्यांना 10वी नंतर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे, कारण की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे. काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स बनवायला टाकलेले आहे, 10वीची मार्कशीट नाही आहे, TC नाही आहे. तर विद्यार्थी बोलत आहे की सर फॉर्म कसा भरायचा, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देण्यात येणार. त्याप्रकारे आपले फॉर्म लवकरात लवकर भरून आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून तुम्ही 2 पैकी एक कोणताही पर्याय निवडून आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला जे संपूर्ण डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल लागणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतलं तर स्कॅन करावं लागेल ओरिजिनल डॉक्युमेंट, आणि जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेतलं तर तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशन सेंटरला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल हे तिथे दाखवावे लागेल. आता यामध्ये तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, तर डॉक्युमेंट्स नाही आहे तर फॉर्म भरायचा का, तर भरू नका. वेट करा. 10वीची मार्कशीट, TC यासारखे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता या आठवड्यात मिळून जाणार. त्यानंतर तुम्ही जर नॉन क्रिमिलियर वगैरे डोमिसाईल वगैरे बनवायला दिलेले असेल ते सुद्धा तुम्हाला, आता तुम्ही जेव्हा बनवायला दिले असेल तर तो साधारणतः 8 ते 10 दिवसाचा टाईम पिरियड असेल, ते सुद्धा तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे, कारण फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे तुम्ही बघू शकता 22/6/2026. याचा अर्थ असा आहे की पूर्ण 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही शेवटचे 10 दिवसात जरी उरले तुमच्याजवळ तरी या 10 दिवसात तुम्ही संपूर्ण काम करू शकता. तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही समजा 12 तारीख किंवा 13 तारखेपर्यंत जरी डॉक्युमेंट्स बनवले, म्हणजे आजपासून तुमच्याकडे किती दिवस आहे, 15 दिवस. 15 दिवसात जरी तुम्ही डॉक्युमेंट्स बनवून घेतले सगळे, तरी तुम्ही समोरच्या 10 ते 12 दिवसात तुमचा फॉर्म भरून व्हेरिफिकेशन करू शकता. क्लिअर यामध्ये? त्यामुळे घाई करू नका, काहीच होणार नाही आहे. साईडही ओके आहे. संपूर्ण फॉर्म भरण्याचे व्हिडिओ आपण देतो आहे, वेळोवेळी अपडेट देतो आहे. विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की सर आम्ही काय करायचं, झेरॉक्स टाकू का, असं करू का, तसं करू का. काहीच करू नका. सरळ सांगतोय 13 तारखेच्या आत डॉक्युमेंट बनवून घ्या. बनवा, कंपल्सरी आहे. 15 दिवसाचा टाईम पिरियड आहे. तुम्ही डोमिसाईल जरी बनवायला दिलं तरी 15 दिवसाच्या आत तुम्हाला डोमिसाईल मिळेल. बाकीचे डॉक्युमेंटसुद्धा मिळतात. थोडी रिक्वेस्ट करा त्यांना, सांगा ॲडमिशन प्रोसेस आहे ते तुम्हाला देतील बनवून. त्यानंतर TC आणि मार्कशीट हे सुद्धा तुम्हाला या 2 ते 4 दिवसात मिळून जाणार. म्हणजे तुमच्याकडे A to Z डॉक्युमेंट्स येणार आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही फॉर्म भरा. व्हिडिओ दिलेला आहे, अडचण असेल कमेंट्स करा. याबद्दल भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहे डॉक्युमेंट्ससाठी, त्यामुळे हा व्हिडिओ स्पेशल त्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. डॉक्युमेंट्स बनवा. डॉक्युमेंट बनवल्यानंतर काही अडचण आली कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. 22 तारीख लास्ट डेट आहे, म्हणजे 22 जून 2026 ही लास्ट डेट आहे. पूर्ण 1 महिना मिळालेला आहे. अजूनही तुमच्याकडे 25 दिवस बाकी आहे अंदाज. क्लिअर? तर पॉलिटेक्निक ॲडमिशन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती लिंकवर आताच क्लिक करून पहिले तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण कोणतीही अपडेट डॉक्युमेंटरी जर आली तर ती लिस्ट म्हणा किंवा काही डॉक्युमेंट्स म्हणा हे तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे. तर पॉलिटेक्निक ॲडमिशन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.